ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे श्रावणी सोमवार. तर मी तुम्हाला श्रावण सोमवारची कथा सांगणार आहे. सोमवार हा शंकरांचा वार म्हणून समजला जातो. मग शंकरांना खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव, हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू धर्मग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांचा सर्वात प्रिय महिना आहे. तर आता या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची सेवा ही करायचीच आहे, पण त्याचसोबत आपण श्रावणी सोमवारची कथा देखील ऐकायची आहे. तर कोणती कथा आहे ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. सोमवारच्या 2 कथा आपण बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. कहाणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 4 बायका होत्या. राजाने एकेकीला एक एक काम वाटून दिलं. पहिलीला दूध दुभत्याचं काम सांगितलं, दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं, तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं, चौथीला आपली सेवा कराव्यास सांगितलं. अशी कामं वाटून दिली. असे बरेच दिवस चाललं. पुढं बायकां भांडणं लागली. एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस, दूध दुभत्याचं का करू नये, दुसरी म्हणे इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये, तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावे. अशी आपली चौघींची भांडणं लागली. हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं. राजाचं मन अगदी नाराज झालं. मुख चिंताक्रांत झालं. तसाच उठला, कचेरीत गेला. इतक्यात तिथं वसिष्ठ ऋषी आले. राजानं त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं. वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं, चिंताक्रांत दिसलं. वसिष्ठांनी कारण पुसलं. राजानं सांगितलं. ऋषी व राजा उठले, राणीच्या महाली गेले. 4 राण्यांना एकटाही हाक मारली. भांडणाचं कारण पुसलं. राण्यांनी सांगितलं. पहिली म्हणाली मीच का असं करावं, दुसरी म्हणाली मीच का असं करावं. अशी आपली चौघींनी कारणं सांगितली. राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात. तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली. भांडणाचं कारण शोधून काढलं. नंतर ते पहिल्या राणीकडे वळाले. तिला म्हणाले अगं तुला दूध दुभत्याचं काम सांगितलं आहे ना. ती म्हणाली हो. तर मग एक कथा. तू आदल्या जन्मी गाय होतीस. रानात नेहमी चरत असत. तिथं जवळच एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहरी त्याचवर तू दुधाच्या धारा धरीस, त्याचवर अभिषेक करीस. त्यामुळे तुला हा जन्म मिळाला. राजाची राणी झालीस, पण गेल्या जन्मीचं व्रत हे अपुरं राहिलं. ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली. त्यानं ती तुला सांगितली, ती तू मान्य कर. नवराच मनी शंकर धर. जसं तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील. असा ऋषींनी आशीर्वाद दिला. राणीनं त्यांना नमस्कार केला. भांडण सोडून दिलं. सुखासमाधानानं वागू लागली. पुढं काय झालं, ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले. तिला विचारलं तू का ग भांडतेस. ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं, याचं मला कारण सांगा. ऋषींनी अंतर्ध्यान लावलं. कारण शोधून काढलं. ते म्हणाले बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस. कोरांना मागत असे, तेव्हा दर सोमवारी उपवास करीस. भिक्षेला जास, 5च घरी कोरांना मागस. त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीस. ही भक्ती देवाला आवडली. त्यानं तुला राजाची राणी केली. राजानं तुला हे काम लावून दिलं, ते तू मान्य कर. सगळ्यांना जेवू घाल. सगळ्यांचाच आत्मा थंड कर, म्हणजे तुझं व्रत पुरं होईल. मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती शंकरास पावेल आणि ती तुला कैलास लाभेल. असं तिला आशीर्वाद दिला. राणीनं ऐकलं व ती सुखासमाधानानं वागू लागली. पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाले. भांडणाचं कारण विचारलं. राणीनं सांगितलं. ऋषींनी अंतर्ध्यान लावले. पूर्वजन्मीची हकीकत जाणली. राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरीण होतीस. दर सोमवारी चांगली फळं शंकरांना अर्पण करत आणि स्वतः तू उपवास करत असत. असा तुझा नेम असे, म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुलं दिली. राजानं ती तुला सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ. सुखानं वाग, यातच तुझं कल्याण होईल. तुला शंकर प्रसन्न होईल, असा तिला आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व सुखानं वागू लागली. पुढे काय झालं, ऋषी चौथ्या राणीकडे वळाले. तिला भांडणाचं विचारलं.
तिनं सांगितलं. ऋषी म्हणाले, आदल्या जन्मी तू घार होतीस, आभाळात तू उडत होतीस, त्याच्या खाली एक शिवलिंग होतं, भर 2 प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस, म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला. त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली. असं त्यानं तुला सुख दिलं, तसं तू राजाला दे, म्हणजे तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4 राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं आणि सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या. कहाणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पाही, तो तिथे कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. गुरूंनी विचारलं, खायला प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागं पाहतो तर तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं काही पाहू नको, कुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी आला. ये असा जवाब दिला. मागं काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लग्न लावलं, त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराची पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अग दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवार झालं. सरता सोमवार आला. रात्री 9 झालं. 2 जण पलंगावर गेले. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठं? वेळूच्या बेटी आहे, मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मणिशंकरांची प्रार्थना केली, मला अर्धघटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवण आली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हा राहिला. तेव्हा उभयंता परत गेले. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवाने दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितली. शंकरांची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाहू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. तसेच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.